नमस्कार. मी डॉक्टर सचिन पगडे, आय स्पेशलिस्ट. गेले 21 वर्षापासून विश्रांतवाडी पुणे येथे साईदीप नेत्र रुग्णालय चालवत आहे. आजचा व्हिडिओ करायचा उद्देश म्हणजे ड्राय आय म्हणजेच डोळ्याचा कोरडेपणा या विषयावरती काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आजकाल डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे ड्राय आय हा अगदी लहान मुलांपासून म्हणजे अगदी शाळेतील जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत अतिशय कॉमन झालेला आहे. आणि अर्थातच त्याचं कारण असं आहे की वाढता स्क्रीन टाईम म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा मोबाईलचा यूज किंवा कम्प्युटर, डेस्कटॉप, लॅपटॉपचा यूज आणि काही प्रोफेशनल व्यक्ती की जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत आणि ज्यांचं कामच कम्प्युटरवरती आहे अशा व्यक्तीमध्ये हा ड्रायनेस जास्त प्रमाणात आढळतो. तर ह्याच्यावरती उपाय काय? तर ड्राय आयमध्ये आम्ही पेशंटला 20-20-20 असा रूल करायला सांगतो. हा रूल म्हणजे काय की कम्प्युटर वापरणाऱ्या व्यक्तीने दर 20 मिनिटानंतर कमीत कमी 20 सेकंदाचा ब्रेक घेणं अपेक्षित आहे आणि त्या 20 सेकंदामध्ये 20 फुटापेक्षा जास्त अंतराकडे त्याने बघायला पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं की जरा डोळ्याचा जो ताण आहे तो काही अंशी कमी होतो आणि त्या काळामध्ये पेशंटनं डोळ्यांची उघडझाप जास्त प्रमाणात करणं आवश्यक आहे. म्हणजे जे अश्रू जे डोळ्यावरती साचलेले असतात ते युनिफॉर्मरित्या ते स्प्रेड झाले होतात, त्याचं ते कारण आहे. तर हा 20-20-20चा रूल जर का त्यांनी पाळला तर बऱ्याच अंशी ड्रायनेस कमी होण्यासाठी मदत होते. बाकीची ड्राय आयला कारणं आहेत, जसं फिमेल्समध्ये महिलांमध्ये मेनोपॉझल जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये काही शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात आणि त्या हार्मोनल चेंजेसमुळे देखील बऱ्याच महिला रुग्णांना ड्रायनेस हा जाणवतो. तसेच काही ऑटो इम्यून डिसीजेस आहेत जसे स्टीवन जॉन्सन सिंड्रोम किंवा जॉग्रन सिंड्रोम. हे जे काही ऑटो इम्यून डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड जे आपल्या डोळ्यामध्ये असते की ज्याच्यातून अश्रू तयार होतात त्याच्यावरतीच इफेक्ट झाल्यामुळं त्याची अश्रू तयार करण्याची जी क्षमता आहे ती बऱ्याच अंशी कमी होते आणि त्यामुळे देखील पेशंटला ड्रायनेस जाणवतो. तर हे ड्राय आयचे कारणं शोधणं प्रथम फार गरजेचं आहे आणि त्या कारणांवरती उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पेशंटला काही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स जे काही आर्टिफिशियल टिअर्स असतात ते आम्ही सांगतो. त्याच्यामध्ये काही ड्रॉप्स असतात, काही रात्री झोपताना जेल असतात, काही ओमेगा 3 फॅटी ॲसिडच्या गोळ्या असतात ते आम्ही पेशंटला देतो. सिव्हिअर पेशंटमध्ये आम्ही काही इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स पेशंटला सांगतो. पंक्टल कॉटरी केली जाते किंवा पंक्टल प्लग्स लावले जातात की जेणेकरून जे काही अश्रू डोळ्यामध्ये तयार होतात ते डोळ्याच्या बाहेर न जाता बऱ्याच वेळ डोळ्यामध्ये साचले गेले पाहिजे. तर अशा विविध मोडॅलिटीज आहेत ट्रीटमेंटच्या ड्राय आयच्या. पण हे निश्चित आजकाल ड्राय आयचे पेशंट प्रचंड प्रमाणात मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये खूप वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांनी ह्या ड्राय आयला टॅकल करण्यासाठी जे काही आम्ही सांगतो, जे काही औषधं देतो किंवा जे काही आम्ही कमी कम्प्युटर यूज करणे किंवा जे काही सल्ले देतो ते पाळणं अतिशय गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच.